RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। आणि ज्या शाळा असेल म्हणजे तुमच्या एरियामध्ये जेवढ्याही RTमध्ये शाळा येत असेल त्या संपूर्ण शाळांना आता पत्र देण्यात आलेलं आहे आणि RTमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। कारण की पहिली जी स्टेप असते ही असते की शाळांना रजिस्ट्रेशन करावं लागते की आपल्या शाळेमध्ये किती जागा आहे ज्या तुम्हाला RTमध्ये द्यायच्या आहे। या प्रकारे संपूर्ण जी अपडेट आहे स्टार्टिंगला शाळांना सांगण्यात येते की तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करा आणि शाळा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला सुरुवात होते। तर बघू शकता RT प्रवेशाची प्रक्रिया सुरू, काय आहेत शिक्षण विभागाच्या सूचना अशाबद्दलची एक अपडेट उपलब्ध झालेली आहे। आर्थिक दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना हक्काचे आणि मोफत शिक्षण मिळण्यासाठी RT अंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवरती प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येते। तर 9 जानेवारीला ही एक अपडेट आलेली आहे पुण्यावरून, अशाबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। बघू शकता RT प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर यामध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुसार RT प्रवेशासाठी जे संकेतस्थळ आहे हे सुरू करण्यात आलेले असून 9 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये शाळा नोंदणी पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। म्हणजे 9 तारीखपासून तर 14 तारखेपर्यंत जेही शाळा असतात त्यांना नोंदणी करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी ही जी साईट आहे सुरू करण्यात आलेली आहे। परंतु विद्यार्थ्यांसाठी अजूनपर्यंत साईट उपलब्ध झालेली नाही आहे आणि विद्यार्थी नोंदणीसुद्धा सुरू झालेली नाही आहे। विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात येणार। त्या प्रकारे तुम्ही जर घरी फॉर्म भरत असाल तर तशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु घाई न करता व्यवस्थित, कारण की यामध्ये एक चूक तुमचा जो प्रवेश आहे हा रद्द करू शकते। त्यामुळे व्यवस्थितरित्या संपूर्ण जी काळजीपूर्वक तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फिलअप करायचा आहे। सध्या फक्त शाळा नोंदणी सुरू आहे। आपण अगोदरच सांगितलं होतं की पहिली जी स्टेप आहे ही शाळेसाठी आहे, 2 नंबरची स्टेप विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। सध्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म सुरू झालेले नाही। राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी RT प्रवेशासाठी शाळा नोंदणीबाबत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांचे प्रशासक अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहे। म्हणजे जेही परिपत्रक आहे हे सुद्धा निघालेले आहे। तर यामध्ये टोटल जागा किती आहे बघू शकता। आर्थिक दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना हक्काचे आणि मोफत शिक्षण मिळण्यासाठी RT अंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येते। राज्यभरातील सुमारे 8,000हून अधिक शाळांतील 1 लाखाहून अधिक जागा या प्रवेशासाठी उपलब्ध होतात। तर 8,000 प्लस एवढ्या शाळा आहे, 1 लाख प्लस ह्या ज्या व्हॅकन्सी असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। यामध्ये संपूर्ण जेवढेही महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट आहे तिथे मागच्या वर्षीसुद्धा 1 लाख प्लसच जागा होत्या आणि शाळासुद्धा 8,000 प्लसच होत्या। तर तेवढ्याच शाळा यावर्षीसुद्धा असणार आहे आणि तेवढेच विद्यार्थी यावर्षीसुद्धा सिलेक्ट करण्यात येणार आहे। ते आपल्या सिटीनुसार असते, जेवढी सिटी मोठी तेवढ्या शाळा जास्त राहतात आणि तेवढे जास्त विद्यार्थी सिलेक्ट केले जातात। परंतु साधारणतः आपापल्या एरिया जरी तुम्ही बघितला तर संपूर्ण जे एरिया आहे असेल त्या एरियामध्ये 4 ते 5 स्कूल तुमच्या आजूबाजूला असतातच आणि त्या संपूर्ण जी स्कूलची आहे रजिस्ट्रेशन RTमध्ये असते आणि त्या शाळेमध्ये जेवढेही जागा असेल, समजा 100 जागा असेल एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पहिल्या वर्गासाठी, तर यामधल्या 25 जागा ह्या RTमधून राहतात आणि या RTमध्ये आपल्याला ट्राय करायचं आहे की आपला नंबर लागतो किंवा नाही लागतो। आणि हे संपूर्ण लॉटरी सिस्टीम असते, यामध्ये कोणाचा नंबर लागतो कोणाचा नंबर लागत नाही। परंतु यामध्ये जो प्रिफरन्स असतो हा 1 किलोमीटरला जास्त देण्यात येतो। जर तुमचे घर 1 किलोमीटरच्या आत असेल शाळेपासून तर तुम्हाला यामध्ये नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे आणि नंतर 1 ते 3 किलोमीटरमध्ये चान्स थोडे कमी राहतात, कारण की या 1 ते 3 किलोमीटरमध्ये बाकीचे विद्यार्थीसुद्धा 1 किलोमीटरच्या अंतर येतात। त्यामुळे पहिला प्रिफरन्स 1 किलोमीटरमध्ये, दुसरा प्रिफरन्स 1 ते 3 किलोमीटरमध्ये। त्याप्रकारे असे तुम्ही स्कूल शोधून ठेवा, डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण फॉर्म या महिन्यात कोणत्याही वेळी सुरू केले जाऊ शकतात। कारण की 14 तारखेपर्यंत शाळा नोंदणी आहे हे तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे। 14 जानेवारीनंतर अपडेट येऊन जाणार
की शाळा नोंदणी झालेली आहे किंवा नाही. जर झाली तर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार. जर शाळा नोंदणी कंप्लीट झाली नाही तर यांना डेट एक्सटेंड करून देण्यात येणार. तशा प्रकारे तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या देणे सुरूच राहणार आहे. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. आपल्या चॅनलवर RTE ॲडमिशन 2026-27ची प्लेलिस्टसुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण जेही व्हिडिओ आहे हे देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना म्हणजे जेही पालक आहेत त्यांना संपूर्ण जे व्हिडिओ आहे एकाच ठिकाणी दिसेल आणि त्यांच्या ज्याही अडचणी आहे ते त्या व्हिडिओवर बघून आपल्या अडचणी सॉल्व करू शकतात. तर नवीन अपडेट आल्यानंतर माहिती देण्यात येणार. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.